नमस्कार। आजच्या हे नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तसं तर हा व्हिडिओ मी बऱ्याच दिवसापूर्वी शूट करून ठेवलेला होता, पण मला काही कारणास्तव तो पोस्ट करता आला नाही। पण व्हिडिओ हा खूप छान आणि इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। हा व्हिडिओ चंपाषष्ठीचा आहे आणि चंपाषष्ठीनिमित्त मी आलेली आहे नाशिक येथील गोदा घाटावर असलेल्या खंडेराव महाराजांच्या मंदिरामध्ये। खंडेराव महाराजांच्या मंदिरात चंपाषष्ठीनिमित्त अशी ही जत्रा भरवली जाते आणि ह्या जत्रेला खूप अशी गर्दीसुद्धा आपल्याला बघायला मिळते आहे। आता इथे जास्त प्रमाणात गर्दी असल्यामुळे अगदी जवळून मंदिरात जाऊन शूट करणे शक्य झाले नाही, म्हणून मी अशा पद्धतीने हे मंदिराचे शूट केलेले आहे। तुम्ही बघू शकता खूप छान अशी रोषणाई या मंदिराला केली गेलेली आहे। चंपाषष्ठीनिमित्त इथे खंडेराव महाराजांचे रूप धारण केलेले गृहस्थ सुद्धा तुम्हाला बघायला मिळत आहे आणि हे सुद्धा खंडेराव महाराजांचे दर्शन घेण्यासाठी चाललेले आहेत। आता आपण शहरी भागात राहत असल्यामुळे आपल्याला बऱ्याचदा घरी तळी भरणे शक्य होत नाही, मग अशा वेळेस या मंदिराच्या सभोवार सुद्धा खंडेराव महाराजांची तळी भरण्याची सोयही केली गेलेली आहे आणि ही खंडेराव महाराजांची तळी कसे भरतात हे सुद्धा तुम्ही आता बघू शकता। असे हे गंगा घाटावर असलेले खंडेराव महाराजांचे मंदिर अतिशय सुंदर असे हे मंदिर आहे आणि आम्ही इथे दर्शन घेतल्यानंतर पुढे निघालो होतो जत्रा बघण्यासाठी। तर इथे जवळच तुम्हाला फुले वगैरे सुद्धा मिळून जाणार आहे, त्याचबरोबर विविध प्रकारचे खाण्याचे पदार्थ सुद्धा तुम्हाला इथे मिळतील। त्याचबरोबर लहान मुलांना सुद्धा इथे पाळण्यांची वगैरे सुद्धा सोय केलेली आहे। आता आम्ही दर्शन घेऊन पुढे निघालेलो आहोत, ते म्हणजे एका ठिकाणी पुन्हा आम्हाला हे खंडेराव महाराजांचे रूप धारण केलेले जे गृहस्थ आहे तर त्यांचे दर्शन घ्यायचे होते आणि इथे गर्दीसुद्धा बरीच आहे, कारण चंपाषष्ठीनिमित्त इथे महाप्रसाद सुद्धा होता। आणि हे बघा, हे सुद्धा आहेत खंडेराव महाराज, म्हणजेच खंडेराव महाराजांचे यांनी सुद्धा वेशभूषा ही परिधान केलेली आहे आणि त्यांच्याबरोबर फोटो काढण्याची उत्सुकता ही प्रत्येकालाच होती। अगदी सर्वजण आवडीने यांच्याबरोबर फोटो काढण्याचा मोह हा आवरू शकत नव्हते। आता आम्ही पुन्हा जत्रेच्या बाजूला निघालेलो आहोत आणि इथे सगळीकडे तुम्ही बघू शकता खूप छान अशी रोषणाई सुद्धा दिसत आहे आणि अगोदर मी तुम्हाला जे गृहस्थ दाखवलेले होते तर ते खंडेराव महाराजांचे दर्शन करून आलेले आहे आणि ते तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर दिसत आहे। अगदी असे वाटते आहे की हे हुबेहूब खंडेराव महाराजच आहेत की काय। आणि त्यांच्याबरोबर सुद्धा सर्वांनी फोटोसुद्धा काढलेले आहे। त्यांच्याबरोबर फोटो काढण्यासाठी अगदी सर्वांची गर्दीच झालेली होती। त्यानंतर आता आम्ही पुढे निघालो आहोत, ते म्हणजे जत्रा बघण्यासाठी। तर इथे विविध प्रकारच्या वस्तू ह्या विकायला होत्या, त्याचबरोबर खाण्याचे पदार्थ वगैरे सुद्धा विकायला होते। तर थंडी होती तरीसुद्धा आम्ही इथे आईस्क्रीम घेतलेली आहे। थंडीमध्ये अशी थंडगार आईस्क्रीम खाण्याची मजा काही औरच असते आणि ह्या मजेचा आनंद माझ्या मुलीने आणि मी अगदी पुरेपूर घेतलेला होता। आता आईस्क्रीम खात खातच आम्ही संपूर्ण जत्रा फिरलेलो आहोत आणि त्यानंतर आम्ही पुढे जाणार आहोत नाशिकमधल्याच अशाच एका प्रसिद्ध ठिकाणी। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता माझ्याबरोबर जत्रेचा आनंद घ्या। आता आम्ही येऊन पोचलेलो आहोत, ते म्हणजे नाशिकमधील अतिशय प्रसिद्ध त्याचबरोबर प्राचीन अशा श्री कपालेश्वर मंदिरामध्ये। हे मंदिर अतिशय पुरातन आहे, त्याचबरोबर या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरामध्ये नंदी नाही, कारण की इतर कोणत्याही महादेव मंदिरामध्ये नंदी असतो, तर हे एकमेव असे मंदिर आहे की ज्यामध्ये नंदी नाही। तर इथे तुम्ही समोरून बघू शकता, या पायऱ्यांनी तुम्ही या मंदिरामध्ये वरती चढून प्रवेश करू शकतात। आता चंपाषष्ठी होती, त्यानिमित्त ह्याही मंदिराला खूप छान अशी सजावट करण्यात आलेली होती। त्याचप्रमाणे आतमध्ये सुद्धा तुम्ही इथे बघू शकतात की खंडेराव महाराजांची सजावट या पिंडीला इथे करण्यात आलेली आहे। आता इथे बऱ्याच प्रमाणात गर्दी होती, त्याचबरोबर सर्वच जण इथे फोटो काढत होते, त्यामुळे इथे तुम्हाला दिसू शकत नाही, पण मी तुम्हाला इथे पुढे फोटोसुद्धा दाखवते आहे। तर तुम्ही बघू शकतात खूपच सुंदर अशी ही सजावट आहे।
आज चंपाषष्ठी तर होतीच, पण त्याचबरोबर होता शनिवार, त्यामुळे श्री कपालेश्वर मंदिरामध्ये फार मोठी आरती असते आणि ही आरती नवसाला पावणारी आहे अशी इथल्या भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे या आरतीला बऱ्याच प्रमाणात गर्दी आहे. आता इथे रात्रीचे 11 वाजलेले आहे, तरी सुद्धा तुम्ही बघू शकतात खूप मोठ्या प्रमाणात इथे दर्शनासाठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे. आता आम्ही आलेलो आहोत ते म्हणजे मंदिराच्या आवारात. मंदिराच्या आवारात प्रदक्षिणा मारताना सुद्धा तुम्हाला बरीच मंदिरं पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर इथे तुम्ही बघू शकतात अगदी छोटी छोटी मंदिरं आहेत इथे. तर ते म्हणजे हनुमानाचे मंदिर आहे, नागदेवतेचे आहे आणि इथे पुढे गेल्यानंतर तुम्हाला या मंदिराविषयीचा जर इतिहास माहिती करून घ्यायचा असेल तर इथे मोठा असा बोर्ड लावलेला आहे आणि त्या बोर्डचा सुद्धा मी तुम्हाला इथे फोटो शेअर करणार आहे. तुम्हाला जर याची माहिती वाचायची असेल तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट काढून ही माहिती वाचून घेऊ शकतात. अशा पद्धतीने आता आम्ही इथून पुढे निघालेलो आहोत ते म्हणजे मंदिराला प्रदक्षिणा मारून घरी. आता इथे तुम्ही हे बघा, हा बोर्ड मी तुम्हाला इथे सांगत होते तर असा हा इथे बोर्ड आहे आणि त्यानंतर मागच्या बाजूने जर तुम्ही गेले तर तिथे तुम्हाला सत्यनारायण भगवानांचं सुद्धा इथे मंदिर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही कपालेश्वर मंदिरात जरी आले तर एकाच वेळेस तुम्हाला अनेक देवी देवतांचे दर्शनही घडणार आहे. त्यामुळे जर तुम्ही कधी नाशिकमध्ये आला तर श्री कपालेश्वर मंदिरामध्ये यायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर आजचा हा छोटासा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर तो तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तसेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल. चला तर मग पुन्हा भेटूया.